टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्या सोबत आहेत प्रहारचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू। बच्चूभाऊ, आज तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर पण आंदोलन केलं, नागपुरात पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या परिसरामध्ये आंदोलन आहे, काय भूमिका आहे? आणि आमचा आंदोलनात पण राष्ट्रीयत्व आहे, आम्ही ते जपतो आहे आणि जे प्रामाणिकपणे देवेंद्रजींना कबूल केलं पाहिजे का आम्ही बोललो होतो आणि मग त्याबाबत तुम्ही कधी भूमिका घेणार, केव्हा घेणार, या सगळ्या संदर्भातलं हे आंदोलन चालू आहे आणि त्यांच्याकडून उत्तर येत नाही आणि म्हणून 2 जूनपासून आमचं आंदोलन पुन्हा सुरू होईल। अजितदादाच्या बारामतीत एक मोठी सभा होईल आणि त्यानंतर पंकजाताई मुंडे, संजय राठोड, बाळासाहेब पाटील आणि 6 तारखेला आम्ही नागपूरला येऊन थांबणार आहोत आणि ते झाल्यानंतर काही झालं नाही तर 7 तारखेपासून तुकडोजी महाराज मोजरे येथे अन्नत्याग आंदोलन सुरू करणार। काय प्रमुख मागणी आहे? कर्जमाफीच्या बाबतीत आहे, MSPवर 20% अनुदान देणार होते त्या संदर्भात आहे, घरकुलाचा निधी वाढवून द्यावा, 6000 दिव्यांगाचा पगार द्यावा, मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल आणि शेतमजूर असेल यासाठी स्वतंत्र मंडळ निर्माण केले पाहिजे, अशा एकंदरीत मागण्या आहे। मनसे आणि शिंदे यांची शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली आहे, तर फायदा काय? अजेंडा काय? अजेंडा फक्त राजकारण असेल तर त्याला काही अर्थ नाही। सामान्य माणसाचा अजेंडा त्यांनी समोर आणला पाहिजे ना। तुम्ही एकत्र व्हा, अधिक सगळा पुरे पक्ष एकत्र होत असेल तर अजेंडा असल्याशिवाय काय अर्थ काय त्या युतीला? 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होती, त्यात आज तटकरे म्हटले की पवार साहेबांच्या पक्षाला गळती लागली, ती गळती थांबवण्यासाठी ही अफवा पसरवली गेली असं बोललं गेलं। मला असं वाटते तसे पवार साहेब आणि अजितदादा अलग आहेच नाही, कुठं अलग आहे ते? तुम्ही सांगा, शिंदे साहेब आणि उद्धव साहेब एका स्टेजवर दिसले का कधी? आणि यांचे या 6 महिन्यातले आणि त्याच्या अगोदरचे कार्यक्रम एकत्रितपणे आहे, मोठा गेम असू शकतं। कुणाचा गेम असू शकतो? दोनही राष्ट्रवादीचा। तुम्हाला वाटतं दोघं एकत्र येईल म्हणून? हो, आहेच ते एकत्र, आता वेगळं एकत्र याची काय गरज आहे? भविष्यात काय समीकरण असू शकते राष्ट्रवादीतलं? ना समीकरण, माझं काय मत आहे का एकंदरीत ही पवार साहेबांची नीती आहे, जसं एक चाणक्य नीती होती तशी एक पवार साहेबांची नीती आहे आणि त्यांनी त्या पद्धतीनं ते बरोबर हँडल केलं आहे। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।